यानंतर बातमी बीड जिल्ह्यातून शिरूर तालुक्यातील खालापुरी गावात सागर लोंढे याच्या गँगकडून दहशत निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत या गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला। खालापुरी येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिलाय। हे सगळे असे धमके देतात की रात्री सुद्धा माझ्या पोराला तिथं अंकुता त्या दुकानावर शिव्या दिली त्या बनशीनी। कुठे बी नंतर पडे की शिव्या देतो, कुठं पटाकनात हे दिसलं लेकरू की त्याला शिव्या देतो। हा 1-1 लाख रुपये खंडणी द्या, नाही तर मग आम्ही तुमच्या मागं लागू, कुठपर्यंत बी जा, आम्ही तुमचा पाठपुरावा करणारी आमची हिंमत आहे मध्ये जीवच मारू, घर उठवून लावू। आम्ही ते तक्रार दिलेली आता 10 दिवस होऊन गेले, अजून बी पोलीस स्टेशननी काही हे जे काही नोंदच घेतली नाही। त्याचा न्याय मिळाला मग आम्हाला तेवढंच समाधान लागेल ना। आम्हाला 50,000 रुपये मागितले होते, आम्ही पैसे नाही दिल्यामुळे त्याने आमची जाणून बुजून नाव टाकली। पहिले सूट रोहन माण्याच्या इथं रोहन माने हल्ल्यानंतर आमच्या घराकडे घेऊन आले दलित वस्तीला। त्याला म्हणले की यांची नाव घे, त्यांची नाव घे। नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी भांडण झाल्यानंतर म्हणले 50,000 रुपये दे, नाही तर तुझ्या पोराचं नाव घेऊ। गावगुंडा करून आम्हाला खंडणी मागण्यात येते 50,000 रुपये आणि दमदाटी केली जाते। आम्ही 10 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला केस नोंदवली, पण अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात नाही आली। ती दखल घेऊन आम्हाला न्याय मिळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।